नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 1927 साली ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या काकोरी कटामुळे 3 महान क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अशफाक उल्ला खान यांना फाशीची शिक्षा देण्यात आली। त्यांच्या या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला मोठी प्रेरणा मिळाली। आजही हे क्रांतिकारक आपल्या देशभक्तीसाठी ओळखले जातात। त्यांच्या बलिदानाचे स्मारक म्हणून देशभर त्यांच्या नावावर शाळा, महाविद्यालये आणि रस्ते आहेत। हे क्रांतिकारक केवळ फाशीच्या बेडीवर जाण्यापुरते मर्यादित नव्हते, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या। रामप्रसाद बिस्मिल हे एक प्रसिद्ध क्रांतिकारी होते आणि त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली होती। रोशन सिंग हे एक निडर क्रांतिकारी होते आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध अनेक कारवाया केल्या। अशफाक उल्ला खान हे एक असे क्रांतिकारी होते ज्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून काम केले। काकोरी कट हा ब्रिटिशांसाठी मोठा धक्का होता। या घटनेनंतर ब्रिटिशांनी क्रांतिकारकांवर कठोर कारवाई सुरू केली, पण या सर्व गोष्टींना बाजूला ठेवून क्रांतिकारकांचा उत्साह कमी झाला नाही। त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा चालूच ठेवला। ॲडॉल्फ हिटलर 1934 पासूनच जर्मनीचा प्रधानमंत्री होता आणि तो नेता देखील होता। त्याने जर्मनीचे सैन्य आपल्या पूर्णपणे नियंत्रणात घेतले होते। दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच 1933 मध्ये त्याने सैन्यातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला होता। 1941 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर हिटलरने सोव्हिएत संघावर आक्रमण केले। या आक्रमणाचा उद्देश पूर्व युरोपवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे आणि सोव्हिएत संघाचा नाश करणे हा होता। हा हिटलरचा सर्वात मोठा लष्करी निर्णय होता आणि हा निर्णय नंतर जर्मनीच्या पराभवाला कारणीभूत ठरला। गोवा मुक्ती दिन हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, जो 19 डिसेंबरला साजरा केला जातो। या दिवशी 1961 मध्ये भारतीय सैन्याने पोर्तुगीजांच्या 450 वर्षांच्या उपनिवेशाचा अंत करून गोव्याला मुक्त केले होते। गोवा मुक्तीसाठी झालेल्या लढाईला ऑपरेशन विजय असे नाव दिले होते। या लढाईत भारतीय सैन्याने पोर्तुगीज सैन्याला पराजित करून गोव्याला भारतात विलीन केले। गोवा मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले। गोवा मुक्त दिवस हा गोव्याच्या लोकांसाठी एक राष्ट्रीय उत्सव आहे। या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, जसे की परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणे। या दिवशी गोव्याचा इतिहास आणि संस्कृती यांचा गौरव केला जातो। 1961 साली भारत सरकारने पोर्तुगालच्या उपनिवेशशाहीला विरोध करत दमन व दीव या आपल्या भूभागांना मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली। या मोहिमेत भारतीय सशस्त्र दलाने पोर्तुगीज सैन्याला पराजित करून दमन व दीववर ताबा मिळवला। यामुळे शेकडो वर्षांच्या परकीय अधिपत्यानंतर दमन व दीव भारताच्या एकात्मतात विलीन झाले। या ऐतिहासिक घटनाक्रमामुळे भारत देशाची सीमा पूर्णपणे स्वतंत्र झाली आणि देशाच्या एकात्मतेला बळ मिळाले। आज दमन व दीव हे भारताचे केंद्रशासित प्रदेश आहेत आणि ते आपल्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार देखील आहेत।